सुरू करूया. अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा आता आपण मागच्या रविवारपासून आपण तैत्तिरीय उपनिषद सुरू केलं आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये आपण शिक्षावल्लीला प्रारंभ केलेला आहे. शिक्षावल्लीच्या प्रारंभीच शिक्षाचं व्याख्या केली. त्या व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की उच्चारण शास्त्र हे अत्यंत महत्वाचं आहे आणि उच्चारण शास्त्रातूनच हे वेदाचा अभ्यास करता येतो अशा प्रकारचं तिथे विस्ताराने सांगितलं आहे. पहिला शांतीपाठ झाला आणि आवाज नीट येत नाहीये काका. आवाज येत नाहीये. ठीक आहे. सगळ्यांना बाकीच्यांना आवाज येतोय का सगळ्यांना? तुमचं माईक वगैरे बंद करा काका. आवाज हळू येतो खूप, आवाज लहान येतो. होय का? ठीक आहे. मी थोडा मोठ्याने हे माईक समोर कर, त्याचा काही संबंध नाही. काय मग हे समोर. अच्छा आहे का? लावलेला आहे का? बरोबर हाच आहे. आता येतोय का आवाज? हा ठीक आहे. तेव्हा पहिल्यांदा आपण शांतीपाठ घेतला आणि शांतीपाठामध्ये आपण पाहिलं की सर्व प्रकारचे देवदेवतांचं त्या ठिकाणी उपासना, त्या ठिकाणी सर्वांना नमन करून तिथे प्रार्थना केली की हा जो काही तैत्तिरीय उपनिषदाचा जो भाग आहे तो आम्हाला चांगल्या रीतीने समजून घेतला पाहिजे, म्हणून तुमच्या सर्वांची कृपा आमच्यावर राहू द्या. अशा प्रकारचा शांतीपाठ आपण पाहिला आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष दुसरा अनुवाक ज्याला म्हणतो तो दुसऱ्या अनुवाकामध्ये शिक्षावल्ली ही प्रारंभ केली आणि त्याच्यामध्ये वेदाच्या मंत्राचं उच्चारण आणि त्याचे नियम याचं विवेचन केलेलं आहे की हे उच्चारण शास्त्र हे वेदाचा अभ्यास करताना हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या उच्चारण शास्त्रावर आपण मागच्या वेळेस विस्ताराने त्याचा विचार केला आणि हे जे वर्ण अक्षर हे जे आहे प्रत्येक वर्णाचा, अक्षराचा, शब्दाचा हा उच्चार हे हा अतिशय बलाबल त्याचं पाहून तो योग्य पद्धतीने करावा. त्याच्यामध्ये असलेले ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत अशा 3 प्रकारच्या ज्या मात्रा आहेत त्या मात्रांचा सुद्धा आपण नेहमी विचार करून त्याचा बलाबलाचा विचार करावा. आणि सामगानाचा संबंध हा या वाचनामध्ये आणि उच्चारामध्ये कसा आहे याचंही आपण पूर्णपणे पाहिलं. आणि शेवटी संतान हा शब्द वापरलाय. त्या ठिकाणी 7-8 शब्द वापरले, शेवटी संतान हा शब्द वापरलाय. संतान याचा शब्दाचा अर्थ असा आहे की संविधा किंवा संधी. संतान म्हणजे संविधा किंवा संधी असे 2 शब्द येतात, त्याचे पर्यायी शब्द आहेत. तेव्हा ह्याच्यामध्ये स्वर, व्यंजन, विसर्ग इत्यादी गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि वर्णाच्या संयोगाने ही संहिता तयार होते किंवा संधी तयार. 2 वर्ण एकत्र आले तर जी संधी होते त्या संधीतून ही संहिता तयार होते असं शेवटी आपण सांगितलंय. आणि या संधीबद्दलचं विवेचन हे थोडक्यामध्ये केलंय की ही संधी ज्याला कळाली त्यालाच ह्या पूर्ण छंदात्मक जे संस्कृत आहे त्या संस्कृताचं वाचन आणि त्या संस्कृताचा योग्य तो स्वर आणि बलाबल वापरून योग्य तो उच्चार करून त्याचा अर्थ समजून घेण्यामध्ये त्यास मदत होते. अशा प्रकारे हे संयोग जनित त्याच्यामध्ये विकृती भाव आणि प्रकृती भाव याचे असाही तो उल्लेख करून आपण त्याचंही वर्णन केलेलं आहे. तेव्हा या वर्णाच्या उच्चारावर आणि नियमाच्या पालनावर हे संबंध उपनिषदाचा जो अभ्यास आहे तो केला पाहिजे. हे बरोबर आहे. मला ऐकू आता त्याच्यानंतरचा भागाचा आपण घेणार आहोत तो असा आहे की शिक्षावल्ली मधला हा तृतीय अनुवाक. हा तृतीय म्हणजे पहिले 2 अनुवाक आपण मागच्या रविवारी पाहिले. आता हा तृतीय अनुवाक आपण पाहतोय आणि या तृतीय अनुवाकाचा जो विषय आहे तो 5 प्रकारच्या संहितेचा उपासना. पंचसंहिता एकत्र ज्या केल्या की त्याला महासंहिता असं. तर ही संहिता म्हणजे काय आहे
आणि त्या 5 प्रकारच्या संहिता काय आहे आणि त्याचा या आपल्या जीवनाशी सुद्धा काय संबंध आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. तेव्हा इथे या पंचसंहितेच्या आधी ही प्रार्थना केलेली आहे. आचार्य आणि त्यांचे शिष्य यांच्या यशाबद्दल, प्रगतीबद्दल इच्छा प्रगट करून या संहिता विषयक उपासना करण्यास आरंभ केलेला आहे. तेव्हा हा जो काही पहिला तृतीय अनुवाकमधला जो पहिला श्लोक आहे तो पहिला श्लोक ही प्रार्थना आहे आणि नंतर प्रत्यक्ष जे 5 जे अनुवाक आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा ही प्रार्थना अशी म्हटलेली संस्कृतमध्ये सहनौ यशः सहनौ ब्रह्मवर्चसं तथातः संहिताय उपनिषदं व्याख्यास्या पंचस्वधीकरणेषु अधिलोकम् अधिज्योतिषम् अधिविद्यम् अधिप्रजम् अध्यात्मं तां महासंहिताः इत्याचक्षते. अधिलोकं पृथिवी पूर्वरूपं द्यौरुत्तरूपम् आकाशः संधिः वायुः संधानम् इत्यादी लोक. त्याचा अन्वय आणि अर्थ वाचतो मी. अन्वय असा आहे की 9 यशः सहनौ ब्रह्मवर्चसम् अथ अतः अधिलोकम् अधिज्योतिषम् अधिविद्यम् अधिप्रजम् अध्यात्मं पंचसु अधिकरणेषु संहिताया उपनिषदं व्याख्यास्यामः ताः महासंहिता इति अचक्षते. अथ अधिलोकं पृथ्वीं पूर्वरूपं द्यौः उत्तररूपम् आकाशः संधी आणि वायुः संधानम इति अधिलोक. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे लोक तिथे सांगितलेले आहेत आणि ह्या 5 प्रकारच्या लोकांचा सांगत असताना आधी पहिल्यांदा प्रार्थना केली. या प्रार्थनेमध्ये असं म्हटलंय की आम्ही म्हणजे आचार्य आणि शिष्य असे दोघेही आम्ही प्रार्थना करतो की या दोघांसाठीही यशाची वृद्धी बरोबरच व्हावी. आम्हा दोघांना ब्रह्मतेज प्राप्त व्हावं, ब्रह्मतेज वरचेवर वृद्धिंगत व्हावं अशा प्रकारची शुभ इच्छा प्रगट केल्यानंतर आता आम्ही या 5 संहितेबद्दल तुम्हाला संक्षिप्त सांगतो की ह्या 5 संहिता कोणत्या आहेत 5 आणि त्याचा संबंध ह्या आपल्या अभ्युदयासाठी कसा आहे. पहिली जी आहे ती लोकांविषयी, ते त्रैलोक्य जे आहे भूलोक भुवः आणि स्वहा असं त्रैलोक्य आहे. तर लोकाविषयी ही पहिली संहिता आहे. दुसरी ही ज्योतीच्या संबंधात आहे, तिसरी विद्येच्या संबंधात आहे, चौथी प्रजेच्या संबंधात आहे आणि 5वी शरीराच्या संबंधात किंवा अध्यात्माच्या संबंधात. असे हे 5 क्षेत्रातील संहितेचं रहस्यचं वर्णन आपण करणार. तेव्हा ह्या सर्व ज्या 5 संहिता आहेत ह्या 5ही संहितेला मिळून त्याला महासंहिता असं म्हणतात. तेव्हा ह्या महासंहितेचं संबोधन करून त्याबद्दल पहिल्या लोकाबद्दल ह्या श्लोकामध्ये त्यांनी वर्णन केले की जी आदिलोक असं म्हटलेलं आहे किंवा ह्या लोकविषयक जी संहिता आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आता ह्या प्रत्येक संहितेचा एक वैशिष्ट्यपर्यंत सांगणार. प्रत्येक जी संहिता आहे ही कशी आहे त्याचं थोडस पहिल्यांदा एक त्याची परिचय देऊन मी मुख्य संहितेला वळतो की प्रत्येक संहितेमध्ये एक पूर्व वर्ण आहे, दुसरा उत्तर वर्ण आहे, तिसरी संधी आहे आणि चौथा संधान आहे. प्रत्येक संहितेमध्ये 4 भाग आहेत. या 4 भागांनी त्या संहितेचं वर्णन केलेलं आहे की त्याच्यामध्ये पूर्व वर्ण म्हणजे ज्याच्यामुळे ती संहिता निर्माण झाली कारण स्वरूपामध्ये. दुसरा जो आहे कार्यस्वरूपामध्ये आहे उत्तर वर्ण. तिसरी जी आहे ह्या दोन्हीचाही परिणाम जो होतो, या दोन्हीचाही संयोग जो पूर्व वर्ण आणि उत्तर वर्ण यांची जी संयोग होतो ती संयोगाने होणारी जी संधी आहे ती तिसरा भाग जो आहे संधी आहे. आणि ही संधी निर्माण होण्याकरता जो प्रवृत्त करतो, जो संयोजक आहे त्याला संधान असं म्हणतात. या 4 गोष्टींनी ही संहिता तयार होते. म्हणजे याच्यामध्ये एक पूर्व वर्ण आहे, एक उत्तर वर्ण. या 2 वर्णाचा संयोग आहे आणि या 2 वर्णाच्या संयोगाने संधी निर्माण होते. जी संधी आहे तोच उद्देश आहे. त्या संधीला संहिता म्हटलेली खऱ्या अर्थाने. ही संहितेचा गाभा जो आहे तो संधी आहे
पूर्व वर्णाचा आणि उत्तर वर्णाचा ज्यावेळेस संयोग होतो तेव्हा ती संधी निर्माण होते आणि ती संधी होण्याकरता प्रवृत्त कोण करतं तर ते संधान, प्रवृत्त करणारा संधान. अशा रीतीने हे 4 भाग आहेत आणि ही संधीच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर ही संधी सुद्धा आपण वर्ण अक्षर याच्या संदर्भात आपण पाहिलं मागच्याच ह्याच्यामध्ये की ही संधी कशी होते तर अनेक वर्णात ही वर्ण स्वर व्यंजन स्वादी विसर्ग अनुस्वार ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस अधिष्ठानामध्ये येतात आणि परस्परांमध्ये ज्यावेळेस त्यांचा संयोग होतो तेव्हा त्यालाही संधी असं म्हटलेलं आहे. ती पंचसंधी आहे आणि हे पंचसंहिता आहे. पंचसंहिता जी आहे ती व्याप्त स्वरूपात आहे, समष्टी स्वरूपात आहे. ही वर्ण अक्षरामध्ये आपण जे लिखाण करतो त्या वर्ण अक्षराचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याला संधी असं म्हटलेलं आहे, जे आपल्या लिखाणात वाचनामध्ये आपल्याला येतं. आणि संहिता जी आहे ही संबंध समष्टीला धरून असलेलं हे जे विज्ञान आहे म्हणजे त्यात लोक ज्योती विद्या प्रजा आणि अध्यात्म असं जे सांगितलंय तर ही संहिता आहे. त्या संहिता आणि संधीमध्ये फारसा फरक नाहीये आणि संहितेमध्येच संधी त्याच्यामध्ये मिसळून घेतलेली आहे, त्याच्यात अनुस्यूत आहे. संधी हा संहितेचाच भाग आहे आणि म्हणून ही पूर्वरूप उत्तररूप संधी आणि संधान हे जे 4 भाग सांगितले तेव्हा ही संधी हीच म्हणजे संहिता आहे आणि त्यालाच रूप असं म्हटलंय. म्हणजे ते जे अपेक्षित जो काही परिणाम आहे तो त्या संधीमध्ये दिसतो. म्हणून प्रत्येक संहितेमध्ये आपल्याला हे पाहावं लागेल की ही संधी कुठे आहे तर ही आता आपण हे लोक म्हणजे आता आदिलोक ही पहिली जी संहिता आहे त्या पहिल्या लोकांबद्दल आपण विचार करू. ही पहिली लोकांमध्ये जी संहिता आहे लोकविषयक संहिता ज्याला म्हणता येईल तर ती कशी आहे तर त्याचं पूर्वरूप जे आहे ते भूलोक आहे म्हणजे पृथ्वी पूर्वलोक. त्याचे जो भाग आहे तो पूर्व वर्ण ही त्याला म्हटलेला आहे. तर पूर्व वर्ण जे आहे तो भूलोक आहे, ती पृथ्वी आहे. उत्तर रूप किंवा उत्तर वर्ण जो आहे तो स्वर्गलोक म्हणजे भूलोक आणि स्वर्गलोक असे हे 2 पूर्व वर्ण आणि उत्तर वर्ण ह्या दोघांचाही ज्यावेळेस संयोग होतो तेव्हा त्या संयोगाच्या ठिकाणी संधी आहे. तर या दोन्हीच्याही मध्ये कशाच काय आहे तर ते आकाश आहे. म्हणजे भूलोक आणि स्वर्गलोक त्यामध्ये आकाश आहे किंवा अंतरिक्ष म्हणतो आपण त्याला. तर हे अंतरिक्ष जे आहे हे या भूलोकाचं आणि स्वर्गलोकाचा संयोग आहे. या संयोगातून या आकाशाचा भाग आहे म्हणून आकाशाला संधी असं म्हटलेलं आहे. आणि हे आकाश जे आहे हे कार्यरत कसं होतं त्याला प्रेरक तत्व काय आहे संधान काय आहे तर संधान हे वायू आहे. म्हणून या ठिकाणी पूर्ववर्ण पृथ्वी आहे, उत्तर वर्ण स्वर्गलोक आहे आणि आकाश संधी आहे आणि वायू संधान असं हे 4 प्रकारच्या गोष्टी आहेत. तेव्हा या ठिकाणी पृथ्वी भूलोक स्वर्गलोक यांचा जो संयोजक आहे तो संयोजक जो आहे तोच या ठिकाणी वायू आहे. वायूमुळेच ह्या दोघांचा परस्परांमध्ये संबंध आहे. तेव्हा याच्यावर थोडस विस्ताराने असं वर्णन केलेलं आहे की या ठिकाणी असं सांगितलंय की संहितेच्या दृष्टीने हे जे 5 आपण संहिता पाहिल्या त्या 5 संहितेच्या दृष्टीने पुढे असं म्हटलं आहे की ह्या श्लोकामध्ये लोकविषयक म्हणजे संहिता दृष्टी निरूपण केलेलं आहे. ह्याला संहिता दृष्टी हा एक शब्द वापरला आहे. संहिता दृष्टी म्हणजेच हे 4 भाग आहेत. या 4 भागाचं अवलोकन किंवा याचं आकलन करणे म्हणजेच संहिता दृष्टी आहे. तेव्हा या संहिता दृष्टीमध्ये आपण हे 4 भाग पाहिले भूलोक स्वर्गलोक आकाश आणि वायू अशा प्रकारचे हे 4 आपण गोष्टी पाहिल्या आणि त्या आकाशाचा जो महत्वाचा जो भाग आहे म्हणजे आकाशाचं आकलन याच्यामध्ये करायचं आहे आणि ते आकलन करताना वायू तत्वाचं आपल्याला प्रयोजन काय हे आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी ही आकाश नावाची जी काही संधी आहे आणि वायू नावाचं संधान आहे ते कसं कार्यरत होतं तर ते पाहताना आपल्याला लक्षात असेल की ज्या वेळेस मनुष्य देह ठेवतो आणि स्वर्गामध्ये जातो त्यावेळेस त्याला जाण्याकरता वायू म्हणजे या ठिकाणी प्राणतत्व ह्या अर्थाने प्राण हा वायू स्वरूपात आहे. तो प्राणच त्यांना या ऊर्ध्वगतीला घेऊन जातो. ऊर्ध्वगतीला घेऊन जाण्याचं मुख्य कार्य कोण करत असतं तर हे संधान म्हणजे हे वायू
हा वायू जो आहे तो या ह्या जीवाला जीव जो आहे तो अंतःकरण आणि इंद्रिय ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन या जीवाला जायचं असतं. पण हा घेऊन जाणारा कोण आहे? तर घेऊन जाणारा प्राण आहे. प्राण हे त्याच्यात मुख्य हे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्याकरता हे प्रेरक तत्व आहे. म्हणून त्या प्राणतत्वालाच म्हणजे वायू तत्वालाच त्या ठिकाणी संधान असं म्हटलंय. आणि म्हणून या संधानाचा आपल्याला विस्ताराने अभ्यास करायचा आहे की हे संधान जे आहे कसं कार्यरत होतं. तर त्याचं जे पूर्वकर्म जे असेल त्या पूर्वकर्माच्या समुच्चयाचं पूर्ण अध्ययन आकलन झालेलं असतं. आणि ती परमेश्वराची योजना असते की त्याला कुठे घेऊन जायचंय. आणि परमेश्वराच्या योजनेनेच आज हा जो प्राण आहे तो प्राण त्याला त्याची ऊर्ध्वगती किंवा अधोगतीकडे घेऊन जातो. आणि नंतर त्याला योग्य त्या ठिकाणी म्हणजे ऊर्ध्वगतीला स्वर्गलोकामध्ये घेऊन जाण्याकरता कारणीभूत कोण आहे त्याला, तर त्याला संधान असं म्हटलं. कोण संधान आपण याच्यामध्ये सुद्धा भाषेत म्हणतो की संधान कोणी केलं, संयोजन कोणी केलं. संधान या शब्दाचा लिटरली अर्थ काय आहे की संयोजन केलं. ज्यांनी संयोजन केलंय त्याच्या संयोजनाप्रमाणे त्या कार्यक्रमाला गती असते. हा संयोजक कोण आहे तर तो प्राणतत्व, तर तो वायू आहे. तर तो वायू या संधीमधून घेऊन संधी तयार करतो. तो संधी काय आहे तर आकाश. आकाश असल्याशिवाय त्याला जाता येणार हे माध्यम आहे. आकाश या माध्यमातून तो भूलोकातून स्वर्गलोकात जातो. आणि जाण्याकरता प्रेरक तत्व जे आहे तो वायू आहे म्हणजेच प्राणतत्व. तेव्हा आपल्याला या प्राणतत्वाचे महत्व कळालं पाहिजे. आणि संधी जी आहे आकाश किंवा अंतरिक्ष हे माध्यम आहे. अंतरिक्षातून जाण्याशिवाय पर्याय नाही. ते जीवात्म्याला ऊर्ध्वगतीमध्ये जायचं असेल, अंतिम सत्यलोकात जरी जायचं असलं तरी हे सगळे एक एक लोक त्याला पूर्ण भेदत शेवटी सत्यलोकात जावं लागेल. पण या सर्व लोकातून जो प्रवास करायचा आहे त्या प्रवास करताना हे प्राणतत्व हे त्याला कारणीभूत आहे. आणि म्हणून याला इथे महत्व दिलेलं आहे की या प्राणतत्वाच्या माध्यमातूनच हा जो काही तीन लोक जे आहेत हे तीन लोकांचं आपल्याला हे महत्व मिळतं. अशा प्रकारे हे हा विषय इथे म्हणजे पहिला हा पृथ्वी भूलोक युलोक याच्यामध्ये जाणार म्हणजे ह्या दोघांनाही संयुक्त रूपाने संयुक्त करणारा आकाश आणि या ठिकाणी कार्यरत असणारा हा वायू अशा या चार गोष्टींनी ही म्हणजे आदिलोक जो आहे त्या आदिलोकाची संहिता या ठिकाणी वर्णन केलेली आहे. त्यानंतर आता दुसरा जो आहे तो ज्योती किंवा ज्योतिष्य असं म्हटलेलं. त्या ज्योती रूपी जी संहिता आहे ती संहिता काय आहे तर अथादी ज्योतिषम अग्नि ही पूर्व रूप आदित्य उत्तर रूप आपहा संधी वैद्युत संधान इत्यादी ज्योतिष. ही ज्योती जी आहे म्हणजे ज्योती या ज्योतीच्या संदर्भामध्ये हे वर्णन केलेलं आहे. हे दुसरं त्याचा आपण आता जो मंत्र म्हटला त्याचा अन्वय आणि अर्थ असा आहे की अथ अधिज्योतिषम अग्नि पूर्वरूप आदित्य उत्तर रूप आपहा संधी वैद्युत संधान इति आधी ज्योती. आता या ज्योतिष्य विषयक संहितेचं जे वर्णन करायचं आहे त्याच्यामध्ये अग्नी ही पूर्व रूप आहे म्हणजे पूर्व वर्ण आहे. सूर्य हे उत्तर रूप म्हणजे उत्तर वर्ण आहे. आणि जल किंवा मेघ हे त्याच्या दोन्हीमध्ये ही जी संधी आहे ही संयोगातून बनलेलं याला रूप सुद्धा म्हटलेलं आहे की संयोगातून बनलेलं जे रूप आहे त्याला संधी म्हटलेली आहे. तर ही अग्नी आणि सूर्य याच्या मधोमध जी संधी निर्माण होते ती मेघ किंवा जल आहे. मेघाची उत्पत्ती ही खाली जो अग्नी भूलोकावर अग्नी असतो म्हणजेच आपण समुद्राच्या पाण्याचं बाष्प होतं हे अग्नीमुळे होतं. तर भूलोकाचं वैशिष्ट्य काय की भूलोकात अग्नी निर्माण होतो. म्हणून यज्ञयाग जो आहे तो भूलोकात केला जातो. त्या ठिकाणी ऋग्वेदाची निर्मिती आणि अग्नीची उपासना ही भूलोकात झाली. म्हणून भूलोकाचं वैशिष्ट्य काय आहे तर त्या ठिकाणी अग्नी हे निर्माण होऊ शकतो. आणि तो ऊर्ध्वगतीने जातो. कोणत्या दिशेने जातो तो सूर्याच्या दिशेने. पण तो जात असताना त्या सूर्याची उष्णता आणि तिथून निघालेलं जे बाष्प आहे ते अग्नीमुळे ऊर्ध्व दिशेला गेलेले. त्या दोघांचाही संयोग जेव्हा होतो संधी जेव्हा होते तेव्हा ही संधी ती कशी आहे तर ती आपरूपामध्ये किंवा मेघरूपा दोघांची संधी ज्यावेळेस होते तेव्हा मेघाची निर्मिती होते. आणि ही मेघाची निर्मिती होण्याकरता संधान काय
चार चार गोष्टी पाहिल्या की एक पूर्व वर्ण उत्तर वर्ण संधी आणि संधान हे चार गोष्टी समजल्या तर ती संहिता आपल्याला समजते. या ठिकाणी चतुर्थ जे संधान आहे तर ते काय तर विद्युत आहे. आणि त्या मेघामध्ये सुद्धा जलाची निर्मिती होण्याकरता जलहून पर्जन्य रूपात होऊन एक अध दिशेला परत एकदा पर्जन्य या भूलोकात मिळावा म्हणून त्याला कारणीभूत कोण आहे तर केवळ जल नाही तर त्या जलाला म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्याची प्रक्रिया होऊन त्याच्यामध्ये हे आपण आयोनायझेशन ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये दोन प्रकारचे आयॉन्स तयार होतात आणि त्या दोन प्रकारच्या आयॉन्स मध्ये ज्यावेळेस वीज तयार होते आणि ती वीज झाल्यानंतर तिथे तो पाण्याचा हा जो अणू आहे तो तयार होतो आणि तो पाण्याचा अणू म्हणजे आपण तिथे असं म्हणता येईल आपल्याला रसायनशास्त्राच्या की एक हायड्रोजन आहे दुसरा ऑक्सिजन आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांचं इथे आयोनायझेशन झाल्यानंतर एक प्रोटॉन जे H+ आहे आणि एक OH- आहे या दोघांचा ज्यावेळेस संयोग होतो त्यावेळेस तो H2O हा मॉलिक्यूल तयार होतो आणि हा H2O मॉलिक्यूल म्हणजेच त्या ठिकाणी संधी आहे. पण हा मॉलिक्यूल तयार होत असताना वीज निर्माण होते म्हणजे पॉझिटिव्ह आयॉन आणि निगेटिव्ह आयॉन त्यामध्ये जे वीज निर्माण होते वीज निर्माण झाल्याशिवाय हे तो पूर्णपणे संयोग ज्याला म्हणतात किंवा संयोग असा शब्द आहे रसायनशास्त्रामध्ये कंपाऊंड किंवा संयोग हा जो संयोग तयार होतो तो कसा तयार होतो तर ह्या दोन घटकापासून तयार होतो आणि तो तयार झाल्यानंतर तो तयार झालेला जो जल आहे त्यालाच संधी असं त्यालाच रूप असं म्हणून या ठिकाणी अग्नी सूर्य त्याच्यानंतर मध्ये निर्माण होणारा आप म्हणजे जल आणि तो निर्माण करण्याकरता कारणीभूत असणारा जो आहे तो संधान त्या संधानामुळे संयोजक कोण आहे तर तो विद्युत आहे. त्या ठिकाणी संयोजक विद्युत आहे आणि त्या विद्युताच्या कारणाने विद्युत निर्माण झालेल्या कारणाने त्या ठिकाणी जलाची निर्मिती होते आणि त्या जलामध्ये म्हणजे त्या मेघामध्ये म्हणजे त्या ठिकाणी पॉइंट ऑफ सॅच्युरेशन म्हटलं की ते सॅच्युरेशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर हे जलामध्ये होतं आणि मग ते जलबिंदू जे आहेत ते धरतीवर यायला लागतात. अशा रीतीने ह्याला अग्निसंहिता असं म्हटलंय. अग्निसंहितेमध्ये हे चार घटक आहेत हे आपण पाहिले की अग्नी हे पूर्वीचा घटक आहे. आदित्य जो आहे तो दुसरा आहे. आदित्य आणि अग्नी हे दोघे परस्पर संबंधित आहेत. सूर्याच्यामुळेच अग्नीचा निर्मिती आहे आणि या अग्नीच्या निर्मितीचा संबंध ज्यावेळेस सूर्याशी येतो पुन्हा एकदा त्यावेळेस त्याच्यामध्ये जलाची निर्मिती आहे आणि जलाच्या निर्मितीला कारण विद्युत असे हे चार त्या ठिकाणी घटक सांगितलेले आहेत आणि या चार घटकापासून ही या ठिकाणी जलाची निर्मिती होते. ही जलाची निर्मितीला कारण विद्युतच आहे असा ह्या ठिकाणी जल निर्माण होण्याच्या दृष्टीने विद्युत कसं कारणीभूत आहे हेही सांगितलं आहे आणि विद्युत निर्माण होण्याकरता सुद्धा हा सूर्य आणि अग्नी हे दोघेही कारणीभूत कसे सूर्याच्या मध्ये जी ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेमध्ये हे जलाचे पण कण आहेत त्या ऊर्जेमध्ये विद्युत पण आहे. सूर्यापासून निर्माण होणाऱ्या त्याच्यामध्ये मूलतः प्रकाश आणि उष्णता ह्या दोन गोष्टी त्याच्यातून निर्माण होतात पण हे दोन्ही गोष्टी निर्माण होत असताना त्याची पुढे जे त्याचं परिवर्तन म्हणा किंवा त्याचं रूपांतर हे विद्युत मध्ये होतं आणि ह्या विद्युतीच्या कारणाने ते ही जे पाणी निर्मितीचं कारणच विद्युत आहे. त्या विद्युत निर्माण झाल्यामुळेच हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे जे आयॉन्स आहेत ते एकत्र येतात आणि संधी होते. संधी झाल्यामुळे पाण्याचं रूप प्राप्त होतं. म्हणून पाण्याच्या निर्मितीचं शास्त्र या उपनिषदामध्ये दिलेलं आहे. या संहितेमध्ये ही ज्योतिष नावाची जी संहिता ही जी काही वर्णन केलेलं आहे ही ज्योती नावाची जी गोष्ट आहे ती या विद्युताशी कसा संबंधित आहे सूर्याशी कसं संबंधित आहे अग्नीशी कसं संबंधित आहे आणि भूलोक आणि अंतरिक्षामध्ये तो सूर्य आहे म्हणजे खरं म्हणजे देवलोकातच आहे तो या देवलोकामध्ये तो आहे आणि त्या देवलोकाचा संबंध या या मेघ निर्माण होण्यासाठी कसा आहे असं हे सर्व वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आता जे काय आजकालचे वैज्ञानिक जे विद्युत निर्माण करण्याचे नाना प्रकारचे जे भौतिक विकास करण्याकरता जे कार्य करत असतात त्यांना विद्युत निर्माण होण्याचं मूळ जे क्षेत्र आहे ते समजणं आवश्यक आहे. मूळ ठिकाण कुठे आहे विद्युत निर्माण कशामुळे पहिल्यांदा निर्माण होत निसर्गात विद्युत निर्माण होत आणि ते निसर्गामध्ये मग तुम्ही त्याला विविध पद्धतीने त्या विद्युताची निर्मिती तुम्ही
तुमच्या भूलोकात अनेक कारण करता करता, पण त्या विद्युत निर्मितीचं मूळ ठिकाण कुठे आहे हे इथे या ठिकाणी सांगितलंय की ते ठिकाणच जे आहे हे सूर्य आणि अग्नी या दोघांच्या जी संधी होते त्या संधी निर्माण होण्याला कारणीभूत असणारा जे संधान म्हणजे जे सूर्यापासून निर्माण झालेलं आणि अग्नीच्या संबंधाने निर्माण झालेलं जे आहे ते विद्युत तत्व आहे. आणि त्या विद्युत तत्वालाच कारण असं म्हटलेलं आहे की त्या विद्युत झाल्याशिवाय ही जलाची निर्मिती होऊ शकत नाही. आपण आकाशात पाहतो ढग जमा होतात आणि ढग जमा झाल्यानंतर जेव्हा कडाडते वीज त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आता वीज कडकड लागलेली आहे, तेव्हा इतका कडाडल्यामुळे आता जल निर्माण होणार. आणि नंतर विद्युतीचा आवाज आल्यानंतर त्या विजेचा प्रचंड आवाज आल्यानंतर एकाएकी ती सर सुरू होते आणि आपल्याला धर्तीवर हे पर्जन्य प्राप्त होतं. तेव्हा या पर्जन्याच्या प्राप्तीच्या मागे काय आहे, काय विज्ञान आहे, म्हणजे विद्युत कसा आहे, तो सूर्यप्रकाश कसा आहे आणि पृथ्वीवरून निर्माण होणारा जो अग्नी आहे तो कसा. म्हणजे हे चक्र जे आहे ना, अग्नी ते सूर्य आणि सूर्य ते पुन्हा भूलोकामध्ये पर्जन्य, हे जे चक्र आहे हे चक्र कसं हे स्वयंसिद्ध आहे. आणि त्या चक्रामध्ये ही संहिता सांगितली आहे, ही ज्योती संहिता सांगितली आहे. या ज्योती संहितेमध्ये आप निर्माण कसं होतं, जल निर्माण कसं होतं आणि त्याचा या भौतिक विकासाचा सुद्धा संबंध कसा आहे हे वेदाने सांगितलेलं आहे. हे हा जो भाग आहे हा वेदामधला भाग आहे, हा यजुर्वेदामधला आपण आरण्यक पाहतोय आणि तैत्तिरीय निषेध पाहतोय. त्यामुळे त्याचं काय रहस्य आहे हे आपल्याला आता त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा संशोधन करण्याची वेळ आलेली आहे की त्यावेळेस जे कित्येक 10,000 वर्षापूर्वीचं हे उपनिषद आहे त्याच्यापेक्षा जास्त काळ असेल, त्या काळामध्ये विद्युताची निर्मिती कशी होते, जलाची निर्मिती कशी होते याचं त्यांनी विवेचन केलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये सखोल जाऊन संशोधन करणं आवश्यक आहे की हे निश्चितपणे कसं झालेलं आहे, त्याचं काय मेकॅनिझम आहे आणि प्रत्येक स्टेजला ही जलाची निर्मिती होण्याच्या आधीचे टप्पे काय काय आहे. म्हणजे आधीचे टप्पे जे आहेत हे सूर्याशी अग्नीचा संयोग आहे आणि त्या सूर्याचा आणि अग्नीचा संबंध होऊन त्या ठिकाणी विद्युताच तिथे निर्मिती आहे आणि विद्युताच्या कारणामुळे जल निर्माण झालेलं आहे हे जे तिथे विधान केलेले आहे. या सबंध विधानाचं आपल्याला सखोल अध्ययन करणं आवश्यक आहे. आणि या अध्ययनामध्ये आपल्याला हे जलाची निर्मिती काय होते आणि कशी होते हे आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पुष्कळ संशोधन झालेले की हे जल कसं निर्माण होतं, मेघ कसे निर्माण होतात. पण हे खूप म्हणजे ढोबळ मानाने स्थूल मानाने झालेले आहे. याचा जो सूक्ष्म भाग आहे त्या सूक्ष्म भागाचा अध्ययन हे आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर संशोधनाची अत्यंत गरज आहे. अशा रीतीने हे दुसरं जे आहे हे संहिता आपण पाहिली. आता पुढे तिसरी संहिता काय आहे ते आपण पाहूया. तिसरी जी आहे ती विद्या संहिता, विद्येच्या संदर्भातली संहिता आहे. विद्या कशी निर्माण होते किंवा विद्येची सुरुवात कशी होते या संदर्भात ही विद्या संहिता आहे. त्याच्यातला मंत्र असा आहे की अथादि विद्यम आचार्य पूर्वरूपम अंतेवास्यु उत्तर रूपम विद्यासंधि प्रवचनम प्रवचनम संहिता संधान इत्यादि विद्यम अथ अधिविद्यम अधिविद्यम आचार्य पूर्व रूपम अंतेवासी उत्तर रूपम विद्या संधि प्रवचनम संधान इति अधिविद्यम. म्हणजे आता ही विद्या संहिता काय आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते 4 भाग सांगितलेले आहेत की पूर्व वर्ण काय आहे, उत्तर वर्ण काय आहे, संधी काय आहे आणि संधान. म्हणजे आता आपल्याला हे लक्षात आलं की संहितेचा अभ्यास करताना हे 4 भागाचा अभ्यास आपण जर विस्ताराने केला तर त्या संहितेचा आपल्याला, आणि हे अध्ययन करणं म्हणजेच उपासना आहे. ही संहितेची उपासना म्हणजे काय की हे ज्ञान प्राप्त करणं आणि त्या ज्ञानावर चिंतन करणं हीच त्या ठिकाणी उपासना आहे. म्हणून या विद्या संहितेबद्दल असं म्हणतात की या विद्याविषयक संहितेची आता आपण सुरुवात करत आहोत. त्याच्यामध्ये सद्गुरु हे पूर्ववर्ण आहे. गुरुतत्व किंवा सद्गुरु याच्यामधून ज्ञान प्राप्त होतं ते गुरु हे जे आहेत हे पूर्ववर्ण आहे. त्यांच्या सानिध्यात निवास करणारा जो शिष्य आहे तो उत्तर वर्ण आहे म्हणजे दुसरा वर्ण. आणि दोघांच्या परस्परांच्या संयोगातून विद्या निर्माण होते. गुरु शिष्याच्या संवादातूनच विद्या ही निर्माण होते.
तेव्हा या गुरु आणि शिष्य यांच्या संयोगाने ही विद्या उत्पन्न होते, तिला संधी असं म्हटले. आणि गुरुद्वारा केलेला जो उपदेश आहे, गुरुच्या माध्यमातून गुरुच्या मुखातून जो उपदेश होतो, त्या उपदेशाला इथे संधान असं. अशा या प्रकारे विद्या विषयक संविदेचं हे विवेचन आहे. तर हे 4 भाग आपण पाहिले विद्येचे. त्यामध्ये पहिला भाग जो आहे तो सद्गुरू आहे, पूर्वव्रत. ते कारण त्यांच्यापासून ते उद्भव आहे विद्येचा. आणि तो उद्भव होण्याकरता शिष्याची आवश्यकता आहे. एकटे गुरु जर असले तर ते शांत समाधीस्थ असतील, ते साधनेत बसलेले असतील. पण जसा शिष्य समोर आला आणि त्या शिष्याच्या अंतःकरणात जशी जिज्ञासा निर्माण झाली, तसे हे गुरु त्याला ज्ञान द्यायला सुरू करतात, विद्या द्यायला सुरू करतात. म्हणून ही विद्या गुरुच्या मुखातून प्राप्त करण्याकरता दुसरी गोष्ट आवश्यक म्हणजे शिष्याची. आणि गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये जो संवाद होतो, त्या संवाद जो होतो, त्या जी काही त्या ठिकाणी संवादाच्या माध्यमातून जी विद्येची निर्मिती होते, संवाद होतो, त्या संवादातून प्रश्न विचारले जातात आणि गुरु त्याच्यावर विवेचन करतात. तर या विवेचनातून काय निर्माण होते, तर ती विद्या निर्माण होते. म्हणून जी निर्माण होते त्याला संधी म्हणते. ही विद्या ही गुरु शिष्याच्या संवादातून प्राप्त होते. ती विद्या, त्या विद्येलाच इथे संधी असं म्हटलंय. आणि जी या वाणीतून जो उपदेश होतो, जे प्रवचन होतं, ती जी वाणी आहे, जी वाणीतून जे ज्ञान मिळतं, ती वाणी जी आहे त्याला संधान असं म्हटलं. त्या वाणीच्या कारणाने ही विद्येचं संयोजन होतं. संयोजक कोण आहे, तर ती वाणी आहे, त्या गुरुच्या मुखातून निघालेली वाणी आहे. म्हणून ह्या प्रकारे ही विद्येची निर्मिती ही गुरु शिष्याच्या संवादातून आणि त्यांच्या प्रवचनाच्या निमित्ताने त्या संधानातून ही विद्या नावाची संधी ही निर्माण होते आणि विद्या ही उपलब्ध होते. म्हणजे जे जे काही आजपर्यंत जे अध्यात्म ज्ञान आहे किंवा भौतिक ज्ञान जे आहे, हे सर्व प्रकारचं ज्ञान आणि विज्ञान याच्या निर्मिती करता ही संहिता महत्वाची. विद्येचं रहस्य सांगितलं इथे एक प्रकारे की विद्येला ह्या 4 गोष्टीची गरज आहे. तोपर्यंत 4 गोष्टी असत नाही तोपर्यंत विद्या मिळणार नाही. पहिली गोष्ट, गुरु असल्याशिवाय विद्या मिळणार नाही. पहिलंच त्या ठिकाणी सिद्धांत. गुरु हे पाहिजेत, जे अनुभव आहेत, जे साक्षात्कारी आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत, जे श्रौत्री आहेत. गुरुची व्याख्या करताना काय म्हटलंय, ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे त्यांच्या हातून सदाचार आणि ब्रह्मकर्म झालंच पाहिजे, तेच गुरु. जे ब्रह्मकर्म करत नाहीत त्यांच्यामध्ये ते आचरण सिद्ध होत नाही, तोपर्यंत विद्येची निर्मिती होणार. आणि श्रौत्रिय म्हणजे श्रुतीच्या माध्यमातून प्राप्त झालेलं ज्ञान ज्यांच्याकडे, त्यांच्यामध्ये ज्याच्यावर प्रभुत्व आहे, तर असे ते गुरु. म्हणजे ब्रह्मनिष्ठ आणि श्रौत्रिय, आचरण आणि ज्ञान या दोघांचाही संगम जिथे झालाय ते गुरु आहे. आणि त्या गुरुच्या मुखातून जे प्राप्त होतं, ती काय प्राप्त होतं, तर ती गुरु आणि शिष्याच्या माध्यमातून जे संवाद होतात, त्या संवादातून जे प्राप्त होतं ती संधी आहे. तर ती काय होतं प्राप्त, तर ती विद्या प्राप्त. म्हणून विद्येचा संबंध गुरु शिष्याच्या संयोगाने आहे. तितकाच जिज्ञासू शिष्य पाहिजे आणि तेवढेच अधिकारी सद्गुरू पाहिजे, तरच ती विद्या निर्माण होईल. नाही तर अनावश्यक पायपळ गोष्टी होतील. म्हणजे त्या गुरुला, त्या शिष्याला जिज्ञासाच नसेल तर काय बाबा कसं काय चाललं काय नाही वगैरे इकडच्या तिकडच्या गोष्टी होतील. पण विद्येवर काही बोलणंच होणार नाही. जोपर्यंत तो जिज्ञासू फक्त नाही, तोपर्यंत तिथे विद्येची निर्मिती होणार नाही. तितकाच असा तो श्रौत्री आणि ब्रह्मनिष्ठ हा सद्गुरू आहे, तसाच प्रकारचा तो शिष्य पाहिजे की तितकीच तीव्र जिज्ञासा पाहिजे. जेवढी ती उत्तम अशी विद्या आहे, अध्यात्म विद्या जेवढी प्रखर आणि उत्तम आहे, तितकीच प्रखर जिज्ञासा पाहिजे. तेवढ्या प्रखर जिज्ञासेतूनच गुरुच्या मुखातून ती वाणी बाहेर येईल आणि मग गुरुच्या मुखातून ते सगळं जे रहस्य आहे ते बाहेर. म्हणजे दोघांची आवश्यकता आहे बघा, लक्षात घ्या. जर तो जिज्ञासू शिष्य नसेल तरी ती विद्या निर्माण होणार नाही, किंवा एकटे जर त्या ठिकाणी गुरु असतील आणि तिथे शिष्य नसेल तर ते शांत बसले असेल तरीही विद्या निर्माण होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी गुरुची आवश्यकता आहे, शिष्याची आवश्यकता आहे. आणि तेवढे ते गुरु सुद्धा त्या अधिकारी पदावर असलेले पाहिजे आणि शिष्य सुद्धा तितकाच जिज्ञासू पाहिजे. असे दोघं ज्यावेळेस दोघांचा संयोग होईल तेव्हा ती संधी होईल. दोघांच्या संयोगातून ती संधी आहे आणि ती संधी निर्माण होण्याकरता म्हणजे दोन्ही योग्य आहेत, सगळं सगळं उत्तम, पण माईकच बरोबर नाही, आवाजच येत, वाणीच निर्माण नाही झाली, प्रवचनच समजा तिथे निर्माण नाही झालं, तर त्या ठिकाणी ती विद्या
ही निर्माण होणार. म्हणून त्या ठिकाणी सद्गुरू पाहिजे, सत्शिष्य पाहिजे आणि त्या त्या शिष्यामध्ये ती जिज्ञासाही पाहिजे. आणि ती जिज्ञासा झाल्यानंतर ते संधान म्हणजे काय की ते जे माध्यम आहे ते माध्यम सुद्धा ज्याच्यामुळे ते संयोजन होत, त्या अरेंजमेंट सगळ्या होतात, ते व्यवस्थापन होत. संधान हे व्यवस्थापन करण्याचं माध्यम. ते व्यवस्थापन झालं तर ती वाणी निर्माण होईल, नाही तर वाणी तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही ना. आता आपण बोलतोय एकमेकाशी, तर आपण मी जे सांगतोय ना, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जॉग्राफिकल ठिकाण सगळे वेगवेगळे दूर दूर आहेत ठिकाणं, पण तुमच्या श्रवणापर्यंत हे येतं, याचा अर्थ ते संधान जे आहे ना ते बरोबर आहे. संधान जोपर्यंत बरोबर नाही तोपर्यंत ती विद्या तुमच्यापर्यंत ती निर्माणच होणार नाही. म्हणजे या चार गोष्टीशिवाय त्या विद्येची उत्पत्ती नाही. ही चारही गोष्टी जेव्हा आहेत की ऐकणारा तो शिष्य तेवढाच जिज्ञासू आहे, सांगणारे सुद्धा हे तेवढेच अधिकारी पुरुष आहे आणि ती निर्माण होणाऱ्या विद्येला ते संधान म्हणजे ती व्यवस्था सुद्धा तितकीच प्रखर आहे, तेव्हाच ती संधी निर्माण होईल, म्हणजेच ती विद्या निर्माण. म्हणून या ठिकाणी आपल्याला कुठल्याही गोष्टीची निर्मिती आपण करतो, अगदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ही गोष्ट लागू पडेल की त्याला सुद्धा पूर्व उत्तर संधी आणि संधान हे चार गोष्टी बघा काय. पूर्व म्हणजे आपण इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणू त्याला, त्याच्याशिवाय तुमचं प्रोडक्शन होणार नाही, काही फायनल प्रॉडक्ट तयार होणार. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे तो तयार करणारा मनुष्य पाहिजे, त्या ठिकाणी व्यवस्थापन पाहिजे, तो संधान आहे. तिथे सगळी व्यवस्था आहे, मशीन्स आहेत, काम करणारे कामगार आहेत, हे सगळे असले तरच ते निर्माण होईल. नुसतीच कल्पना असून काही उपयोग नाही. आता ते झाल्यानंतर त्याला तुमचं फायनल प्रोडक्ट ज्याला आपण म्हणू म्हणजे ती संधी, म्हणजे त्याला रूप शब्द वापरतो. ते रूप निर्माण होण्याकरता तुम्हाला ती प्रोसेस करावी लागेल. ती प्रोसेस करणे त्याचं जे व्यवस्थापन आहे ते संधान आहे. आणि ते झाल्यानंतर जे प्राप्त झालेली गोष्ट आहे, अल्टिमेट ज्याला फायनल प्रोडक्ट ते आता विक्री करू शकतात, त्याचा क्वालिटी कंट्रोल झाला, सगळं झालं, आता त्याच्यामध्ये काही दोष नाहीये, तर त्याला विद्या म्हटलंय. लक्षात घ्या, म्हणजे या चार गोष्टी आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये हे लागू पडतात. म्हणून या चार गोष्टीचं या पूर्ण संहितेचं संहिता दृष्टी म्हटलंय. संहिता दृष्टी हा शब्द वापरलाय. संहिता दृष्टीमध्ये काय काय येतं, तर या चार गोष्टी येतात. त्याला या चार गोष्टी ज्याच्यात येतात त्याला संहिता दृष्टी असं म्हणतात. संहिता दृष्टीने ज्यावेळेस याचं अध्ययन होईल त्यावेळेस ते अध्ययन परिपूर्ण आणि तरच ते ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान प्राप्त होणं म्हणजे या संहितेची उपासना. संहितेची उपासना म्हणजे केवळ या मंत्राचं पठण नव्हे. मंत्राचं पठण तर आवश्यकच आहे त्याच्याकरता, कारण त्या स्वरामध्ये, त्या उच्चारामध्ये, त्या बलाबलामध्ये हे सगळं हे उत्तम उच्चारासही ते मंत्र म्हटले पाहिजेत. पण नुसतेच तुम्ही मंत्र ऐकले, आता तैत्तिरीय उपनिषदाचे सगळे मंत्र तुम्हाला नेटवर उपलब्ध आहे, तुम्ही लावले तर ते ब्राह्मणांचे सगळे मंत्र असे मस्त कानावर पडतात, पण त्याच्यातलं काहीच आकलन झालं नाही तर त्याचा उपयोग नाही. हे चार त्याच्यामध्ये कोणते पूरक गोष्टी आहेत परस्पर, हे जर तुम्हाला कळालं नाही तर त्या विद्या नावाचं जे काही संहिता आहे, ती विद्या नावाच्या संहितेचं संपूर्णपणे आकलन तुम्हाला होणार नाही. आणि म्हणून या चार गोष्टी या विद्या नावाच्या संहितेमध्ये कसे येतात हे आपण पाहिले. आता पुढे म्हटलंय की अथादि प्रजम, आता पूर्व रूप हितोत्तर रूप उत्तर रूप प्रजासंधी प्रजननम संधान इत्यादि प्रजम. अथ अधिप्रजम माता पूर्व रूपम पिता उत्तर रूपम प्रजासंधी प्रजननम संधान इति. या मंत्रामध्ये जे संहितेचं रूप म्हणजे प्रजेचं वर्णन केलंय. प्रजा कशी निर्माण होते, संतान कसं निर्माण होतं, तर त्या ठिकाणी प्रजेविषयी ज्या संहितेबद्दल सर्वात महत्वाची माता आहे. मातेशिवाय प्रजाच निर्माण होणार. माता ही वर्ण मानलेली, पिता हा उत्तर वर्ण परवर्ण मानलेला. हा ह्या दोन्ही वर्णाच्या संयोगाने ह्या ठिकाणी संधीनी जो नवा वर्ण बनला आहे, नवा जो गोष्ट जी बनलेली आहे ती संधी आहे. आणि ती म्हणजे त्या ठिकाणी निर्माण होणारी प्रजा, ते संतान. त्याला संतानाला संधी असा शब्द वापरला. आपण आधी सुरुवातीला पाहिलं संधी, संहिता आणि संतान असा शब्द वापरला. संतान याचे 2-3 अर्थ आहेत. संतान म्हणजे पुत्र ह्या अर्थाने संतान आहे, संतान म्हणजे प्रजा ह्या अर्थाने, आणि संतान म्हणजे संहितेचा निष्कर्ष या अर्थाने सुद्धा संतान आहे. म्हणून संहिता म्हणजे संतान म्हटले.
किंवा त्याच्यावरून संथा दिली असं म्हणतात, त्याचा अपभ्रंश आहे. तर संथा दिली म्हणजे काय, की त्या संतानाची प्राप्त झाली म्हणजेच त्याची जे काही त्याचा जो परिणाम आहे तो परिणामाची प्राप्ती आहे. म्हणून संथा घ्या तुम्ही गुरुकडून. तो शब्द अपभ्रंशातून झालाय. त्याचा खरा संहितेची संथा घ्या. तर संहितेतूनच संतान, संहिता म्हणजेच संतान आणि संहिता म्हणजेच संधी आहे. तर इथे संधी जी आहे ही संतानाच्या रूपात, ती संतान ह्या रूपामध्ये म्हणजेच प्रजेच्या रूपामध्ये येते. आणि ह्या ठिकाणी पूर्ववर्ण जो आहे तो माता आहे. मातेशिवाय उत्पत्ती नाही. आणि उत्तर वर्ण म्हणजे पिता आहे. पिता आणि माता यांच्या ह्यांच्या संयोगातूनच, कारण शेवटी प्रत्येक ठिकाणी संयोगाशिवाय संधी नाही. संयोग हा शब्द संधी संबंधित अगदी रसायनशास्त्रामध्ये संयोग असं म्हणतात. संयोग म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये कंपाऊंड असं म्हणतात. त्याचं कंपाऊंड तयार होतं किंवा मॉलिक्यूल सुद्धा जो तयार होतो, तर मॉलिक्यूल या दोन ऍटमनी किंवा दोन पेक्षा अधिक ऍटमनी ज्यावेळेस तो एक नवीन पदार्थ तयार होतो त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. किंवा दोन विभिन्न मॉलिक्यूलने एखादा प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. ते हे सगळे संयोग आहेत. या सगळ्या संयोगातून संयोग निर्माण होतात आणि या संयोगालाच संधी असा शब्द. म्हणजे ह्या शब्दाचा सखोल तुम्ही अर्थ पाहिला आणि विस्ताराने अर्थ पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी काही संहिता आहे ही संहिता म्हणजेच संधी आहे. आणि या ठिकाणी हे आपण प्रजा नावाचा जी काही संहिता आहे ही प्रजोत्पत्ती किंवा पुत्राची उत्पत्ती कशी होते तर त्याचा आपण हा विषय आता पाहिजे. अशा रीतीने हे 4 संहिता झाल्या. आता ही शेवटची संहिता जी आहे ती अध्यात्मम अधरा हनुः पूर्वरूपम उत्तरा उत्तर रूपम वाक्संधि जिह्वा संधान इति अध्यात्मम अधरा हनुः पूर्वरूपम हनुः आणि उत्तरा हनुः उत्तर रूपम वाक संधि आणि जिह्वा संधान इति अध्यात्म. अध्यात्म या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे आत्म्याविषयी ज्या ठिकाणी विवेचन असतं त्यालाही अध्यात्म असं आपण म्हणतो. आणि अध्यात्माचा संबंध तो देहातून स्वतःच्या देहातून जे जे काही निर्माण होतं त्याचाही संबंध हा अध्यात्म असतो. तेव्हा या ठिकाणी अध्यात्म संहिता याचं वर्णन केले आहे. ते या अध्यात्मामधूनच हे जी काही वाणी निर्माण होते आणि त्या वाणीची उत्पत्ती कशी होते ती ही संहिता आहे. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की खालची हनुवटी म्हणजे खालचा जबडा, खालची हनुवटी हे पूर्वरूप आहे, वरचा जो जबडा आहे ते उत्तर रूप आहे. आणि दोघांचं संयुक्तपणे ज्यावेळेस संयोग होतो त्यावेळेस त्या संयोगानेच ती वाणी निर्माण होते. ती वाणी ही संधी आहे. पण या वाणीला प्रवृत्त कोण करतं, संतान कोण आहे या ठिकाणी, तर संतान जी आहे ही जीभ किंवा जिभेशिवाय वाणी निर्माण होत नाही. म्हणजे आता बघा ह्याच्यातही 4 गोष्टी कशा आहेत. म्हणजे आता तुम्ही ह्याच्या पुढे तुम्हाला एक दिशा अशी मिळाली की कोणतंही तुम्हाला म्हणजे फेनॉमिना जर पाहायचा असेल म्हणजे ते ब्रह्मांडाच्या पातळीपासून ते अगदी घरात होणारे एखादा अन्न पदार्थ असेल त्या या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जर अध्ययन करायचं असेल तर या 4 गोष्टी लागतील, पूर्ववर्ण, उत्तरवर्ण, संधी आणि संधान. म्हणजे या प्रत्येक गोष्टीचं अत्यंत महत्व आहे. कुठल्याही गोष्टीचं महत्व कमी नाही. म्हणून या ठिकाणी आता या अध्यात्म जे वाणी नावाची जी काही गोष्ट वाणीतूनच अध्यात्म ज्ञान प्राप्त होतं. म्हणून तिथे वाणी याला अध्यात्म असा विषय दिला. संहिता, अध्यात्म संहिता असं त्याला म्हटलेलं आहे. तर याचं काय आहे, या ठिकाणी खालचा जो जबडा आहे तो तुमच्या कंट्रोलमध्ये. खालचा जो तुम्ही हलवू शकता, पाहिजे त्याप्रमाणे त्याला मुवमेंट देऊ शकता खालच्या जबड्यात. आणि त्याला पाहिजे त्या दिशेने त्याला हालचाल केल्यामुळे त्याची ती वाणी पाहिजे तशी ती वाणी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं सामर्थ्य. म्हणून तो पूर्ववर्ण नेहमी पूर्ववर्ण कसा आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि उत्तरवर्ण त्याला सपोर्टिंग आहे. तोही महत्वाचा आहे नाही असं नाही. टाळू आहे म्हणून जीभ टाळूपर्यंत जाते आणि म्हणून काही वर्ण तयार होतात. स श आता तुम्ही विचार करा तर तो स आणि श आणि श हे 3 जे अक्षर आहेत त्या ठिकाणी दातापासून ते टाळूपर्यंत आणि डोक्याच्या ऊर्ध्व स्थानापर्यंत जातो.
तर तो ही जी टाळू आहे तो वरचा जबडा आहे आणि खालचे जे दात आहेत किंवा खालचा जबडा जो आहे त्याची हालचाल आहे, खरी हालचाल त्याची आहे. वरची तुम्ही वरचा जबडा तुम्ही हलवून बघा, हलवतात ते प्रयत्न करा. आपल्या लक्षात येत नाही आपण की दोन्ही जबडे आहेत, आपल्याला आपण पाहिजे तसा वापर करू शकू, पण असं नाहीये. फक्त खालचाच जबडा तुम्ही वापरू शकता. वरचा आहे त्या ठिकाणी आहे, पण तो वरचा आहे म्हणून खालचा जबडा आवाज काढतो. काही वेळेला माणसं काय करतात की आपलं महत्व सांगतात ना, दुसऱ्याचं अजिबात महत्व नाही सांगतात. तर असंही होऊ नये. तो वरचा जबडा आहे म्हणून सुद्धा वाणी आहे, पण कार्य जे करतं ते खालचा जबडा. म्हणून नेहमी पूर्ववर्ण आतापर्यंत मी जो सांगितला तो प्रत्येक पूर्ववर्ण हा कार्य करणार आहे, पण विथ द सपोर्ट ऑफ उत्तर वर्ण. दुसऱ्या त्या उत्तर वर्णाचा त्याने सहकार्य घेतलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं कार्य होतं. आणि हे जे कार्य म्हणजेच ती संधी, जे आउटपुट आहे त्याला संधी म्हणताय, पण त्याला प्रेरक तत्व पाहिजे. तिसरं हे दोन्ही जरी असले तरी तिसरी एक गोष्ट पाहिजे असते. ती तिसरी गोष्ट असेल तर ही चौथा प्रॉडक्ट बाहेर येईल, त्याशिवाय बाहेर येणार नाही. त्याला काय म्हटलेलं आहे, संधान शब्द वापरला. संधान शब्द आपण पुष्कळदा आपल्या व्यवहारात वापरतो. कोणीतरी संधान केलंय, कोणाचं संधान आहे म्हणजे डोळ्यासमोर दिसत नाही, पण प्रेरक तत्व कोणीतरी दुसरीच गोष्ट आहे. म्हणजे कोणीतरी संधान साधलंय ते आणि म्हणून ही सगळी घटना घडली असं सुद्धा आपल्या व्यवहारात म्हणतो. म्हणजे ही चौथी जी गोष्ट असते ना ती डोळ्याला दिसत नाही आपल्याला पुष्कळदा. तशी ही चौथी संधानामुळेच ती संधी झाली आहे आणि पूर्ववर्ण आणि उत्तर वर्ण याच्या संयोगाने ती झाली आहे. संधानाच्या प्रेरणेने झाली आहे आणि काय झालंय तर ती संधी झाली. हे आपल्याला लक्षात आलं तर हे चार गोष्टी आपल्याला लक्षात. तेव्हा या अध्यात्म संहितेमध्ये त्यांनी वाणी आणि वाणीतून ज्ञान प्राप्त, वाणीतून अध्यात्म ज्ञान प्राप्त. त्या वाणी म्हणजेच ती संधी आहे. तर या संधीला तीन गोष्टी काय काय आहेत. ते एक खालचा जबडा आहे, दुसरा वरचा जबडा आहे, पण हे दोन्ही जबड्यामध्ये जीभ आहे. ती जीभ हालचाल करते म्हणून वाणी. तुम्ही जीभ बंद करा आणि वाणी काही एक शब्द तरी बोलता येईल का तुम्हाला? ती जीभ सारखी हालचाल करते खालच्या जबड्याच्या मदतीने आणि वरच्या जबड्याच्या. पण त्या वाणीला मुख्य काही ना काहीतरी त्याला ही संधान ज्याला म्हणता येईल. ती संधान काय आहे तर वाणी निर्मितीची जे संयोजन आहे, संयोजन नुसतीच तुम्ही जीभ हलवली, नुसताच जबडा हलवला आणि नुसताच वरच्या जबड्याची मदत घेतली तर काहीच बाहेर येणार. जी काही वाणी किंवा जे शब्द बाहेर निघणार त्या वाणीचं प्रयोजन आहे. आता हे सगळं मी वाचन करतोय तर ही संहिता काय हे तुम्हाला सांगायचं हे प्रयोजन आहे आणि ते प्रेरक तत्व आहे. ते प्रेरक तत्व असल्याशिवाय ती वाणीच बाहेर येणार नाही. आपल्याला काहीतरी सांगायचं असतं म्हणून आपली वाणी बाहेर येते. आपण काहीतरी विधान करत असतो म्हणजे त्या विधानाकडे एक लक्ष आहे. ते विधान हे प्रेरक तत्व आणि त्या विधानाच्या निमित्ताने ती वाणी येते. म्हणून वाणी हे संधान, वाणी संधान आहे आणि जीव ही संधी आहे आणि वरचा जबडा आणि खालचा जबडा. हे खालचा जबडा हा पूर्व वर्ण आहे, तर वरचा जबडा हा उत्तर. अशा रीतीने ती वाणीची निर्मिती होते आणि त्या वाणीतून हे अध्यात्म ज्ञान होतं. असं हे अध्यात्म संदर्भात ही संहिता आहे. अशी आपण 5 संहिता पाहिल्या आणि या 5 संहितेमधून आपण हे 5 प्रकारची उपासना म्हणजे याचं ज्ञान हे आपण पूर्णपणे पाहिलं. आणि ह्या सगळ्या आता वाणीचा उपयोग आपण किती होतो हे तर आपल्याला माहिती आहे. अगदी परमेश्वराचं सुद्धा ध्यान करायचं असेल, ओंकार साधना करायची असेल तरी वाणीची आवश्यकता आहे आणि काही व्यावहारिक गोष्टी जरी करायच्या असल्या तरी त्यामध्ये वाणीची आवश्यकता आहे. म्हणून वाणी ही अत्यंत महत्वाची आहे आपल्या नित्य व्यवहाराकरता. आता याचा उपसंहार या 6व्या श्लोकात केलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडस मुक्त चिंतन केलंय मी आतापर्यंत. त्या उपसंहारामध्ये त्यांनी सांगितलंय की इतिमा महासंहिता य एवं एता महासंहिता व्याख्यात वेद संधीयते प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेनान्येन सुवर्गेण लोके इति इमाः महासंहिताः यः एवं एताः व्याख्याताः महासंहिताः वेद प्रजया पशुभिः ब्रह्मवर्चसेन अन्नाद्येन सुवर्गेण लोकेन सन्ति. अशा प्रकारे या 5 महासंहितेचं पठण केल्यानंतर त्याचं अध्ययन आकलन आणि त्याचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर जो मनुष्य या वर दाखवलेल्या 5ही महासंहितेचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करून त्याचं अवलंबन करतो
प्रत्यक्ष आचरणामध्ये त्याला काय मिळतं ते फलप्राप्ती सांगितले आणि उपसंहार आहे. त्याला पुत्रादी सर्व हे प्रजेचं धन मिळतं, त्याला पशुचं धन मिळतं, त्याच्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज मिळतं, त्याला अन्न आदी सर्व उपभोग प्राप्त होतात आणि सर्व उपभोग अशा भोग्य वस्तूंनी प्राप्त होऊन त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होते असं या ठिकाणी त्याचे निष्कर्ष काढलेला आहे. तेव्हा या निष्कर्षाचा विस्तार केलेला आहे, पण तुम्ही थोडक्यात सांगितला तर तुमच्या लक्षात आला. तेव्हा हा जो निष्कर्ष आहे तुम्ही सांगितलेला आहे, तर याच्यामध्ये काय काय मुद्दे समराईज थोड्याशा थोडक्यात केलेले. पहिल्यांदा म्हणजे हे आपण पाहिलं की ह्या ज्या 5 संहिता आहेत प्रत्येक संहितेचं जे मूळ तत्व आहे ते आपण पाहिलं की संहिता दृष्टी आणि ती महासंहिता. महासंहिता म्हणजे पंचसंहिता या आदिलोक, आदिज्योती, आदिविद्य, आदिप्रजा आणि अध्यात्म हे आपण 5 संहिता पाहिल्या. आणि संहिता दृष्टी काय आहे याच्यामध्ये तर पूर्ववर्ण, उत्तरवर्ण, संधी आणि संधी हे संहिता दृष्टी आहे. आणि या 5 संहिता आहेत. या 5 संहितेचं आपल्याला त्याचं निष्कर्ष प्रत पाहायचा असेल तर पहिल्या आदिलोकामध्ये पूर्ववर्ण पृथ्वी आहे, उत्तरवर्ण द्युलोक आहे, संधी आकाश आहे आणि संधान वायू आहे. दुसऱ्या संहितेमध्ये म्हणजे आदिज्योतीमध्ये पूर्ववर्ण अग्नी आहे, उत्तरवर्ण द्युलोक आहे, संधी मेघ आहे, संधान विद्युत. तिसरा जो संहिता आहे तिसरी संहिता ती आदिविद्य, पूर्ववर्ण आचार्य आहे, उत्तरवर्ण शिष्य आहे, संधी विद्या आहे आणि संधान प्रवचन. चौथा आदिप्रज त्याच्यामध्ये पूर्ववर्ण माता आहे, उत्तरवर्ण पिता आहे, संधी प्रजनन आहे आणि संधान प्रजा आहे. त्यानंतर आधी आधी अध्यात्म अध अध्यात्म. तर त्या अध्यात्मामध्ये पूर्ववर्ण खालील ओठ आहे, उत्तर वर्णामध्ये वरील ओठ आहे, संधी वाणी आहे आणि संधान असं हे त्याची समरी आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक थोडक्यामध्ये त्याच्या काही गोष्टी निष्कर्ष मी काढलेला आहे की ह्या सर्व या संधी संहितेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की समस्त ब्रह्मांड जे आहे ते या संधी आणि संहितेनेच भरलेलं आहे. म्हणजे आता ही जर दृष्टी तुम्ही संहितेची दृष्टी जर तुम्ही ठेवली आणि तुम्ही जर ब्रह्मांडाकडे पाहायला गेला तर तुम्हाला एक विलक्षण अशी दृष्टी मिळालेली असेल की प्रत्येक पदार्थ, प्रत्येक अणुरेणू, प्रत्येक वस्तू, प्रत्येक होणारी क्रिया या सर्व गोष्टी या संयोगाशिवाय होऊ शकत आणि संयोगातूनच संधी निर्माण होते आणि त्या संधीतूनच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होतं आणि त्याला एक संधान नावाची गोष्ट ही प्रेरक तत्व लागते. म्हणून संबंध ब्रह्मांड जे आहे हे संबंध ब्रह्मांड हे ह्या संहितेनेच भरलेलं आहे. संहिता संहिता जे आपण म्हणतो आजपर्यंत संहिता या शब्दाचा अर्थ फक्त वेदामध्ये मंत्र म्हणायचे या अर्थानेच फक्त होतं. तर तसं न राहता ही संहिता सर्वत्र आहे. ही संहिता प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे, लहानात सूक्ष्म पदार्थात आहे आणि विशालात विशाल अशा ज्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ही संहिता भरलेली आहे. प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे. आपण करणाऱ्या प्रत्येक क्रियेमध्ये ही संहिता, प्रत्येक पदार्थात वस्तूमध्ये ही संहिता आहे. अगदी आपण पाहिलं की पाण्याची निर्मिती सुद्धा आपण पाहिली ही संहितेनेच झाली की तो संयोग जो आहे ते आपण पाहिला की एक हायड्रोजन ऍटम आहे, ऑक्सिजन ऍटम, 2 हायड्रोजनचे ऍटम, एक ऑक्सिजनचा ऍटम हा एकत्र येऊन त्याचा संयोग होतो, त्याचा एक पाण्याचा मॉलिक्यूल तयार होतो आणि त्या पाण्याचा मॉलिक्यूल म्हणजेच ती संधी आहे. आणि त्या संधीला संधान काय हे आपण पाहिलं की ती विद्युत आहे. विद्युत त्याचं संधान आहे आणि पृथ्वी आणि आकाश म्हणजे ज्योती आणि सूर्य ह्या दोन हा पूर्ववर्ण आणि उत्तरवर्ण याच्यापासून तो पाणी झालेला आहे. पाण्याकडे पाहायची दृष्टी तशी ठेवा की त्याच्यामध्ये सूर्य आहे, त्या पाण्यामध्ये ती ज्योत आहे, त्या ठिकाणी अग्नितत्व आहे, तो सूर्य तत्व आहे आणि त्या ठिकाणी विद्युत तत्व आहे. म्हणजे पाण्यामध्ये विद्युत अनुस्यूत आहे. म्हणजे आता ज्यांनी त्या पाण्याचा शास्त्रीय दृष्ट्या सखोल अभ्यास केलाय तेव्हा पाण्याचा विनियोग विद्युत निर्माण करण्याकरताही केला. अशा रीतीने म्हणजे पाणी हे उदाहरण सांगितलं की पाणी हा जो काही संयोग आहे हा संयोग जो आहे हा 2 गोष्टींच्या संधीने झालेला आहे. तेव्हा हे संयोगजन्य सर्व सर्व हे विश्व आहे, सर्व ब्रह्मांड आहे. त्याच्यामध्ये हे पूर्ववर्ण, उत्तरवर्ण, संधी आणि संधान हे 4 अंग हे प्रत्येक
वस्तूमध्ये, पदार्थामध्ये, क्रियेमध्ये हा संबंध ब्रह्मांडामध्ये आहे. त्याचं फक्त त्या दृष्टिकोनातून संशोधन झालं पाहिजे. ही संशोधनाची दिशा ही त्या दृष्टिकोनातून जर झाली तर आपल्याला ही जी संहिता म्हणजे काय आहे आणि या संहितेचा विधियोग हे अध्यात्म ज्ञानाकरता तर होणारच आहे, पण भौतिक आणि शास्त्रीय संशोधनाकरता सुद्धा कसा कसा होणार हे आपल्याला निश्चित त्याच्यातून पाहता येईल. असं संशोधन व्हावं आणि या संशोधनाच्या नवीन नवीन दिशा असं विधान करून आजचं हे अवधूत चिंतन श्री